नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA तृतीय वर्ष BA सेकंड इयरचा तृतीय सत्रातील असणारा आपला भूगोल विषयाच्या संदर्भाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा आजच्या तासाला विचार आपण या ठिकाणी करत आहोत. मित्र BA सेकंड इयर हवामानशास्त्र या हवामानशास्त्रातील प्रामुख्याने वायुभारातील बदलामुळे निर्माण होणारे वारे या प्रकरणाचा आपण या ठिकाणी वारा या प्रकरणाचा किंवा वारे या प्रकरणाचा या ठिकाणी आपण विचार करत आहोत. आणि या वाऱ्याचा विचार करत असताना आपण वाऱ्याच्या निर्मितीवर परिणाम करणारे घटक हे अभ्यासण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. वाऱ्याच्या निर्मितीवर परिणाम करणारे घटक या घटकांचा आपण आजच्या तासाला विचार करत आहोत. वाऱ्यांच्या निर्मितीवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये आपण मागील तासामध्ये पहिला घटक अभ्यासला, तो म्हणजे वायुभार उतार. वायुभार उतार हा पहिला घटक आपण मागील तासामध्ये अभ्यासला. या पहिल्या घटकाचा अभ्यास करत असताना आपण बघितलं की वायुभाराच्या निर्मितीवर परिणाम करणारा घटक म्हणजे वायुभारामध्ये असणारा उतार. याचा अर्थ असा की वारे जे निर्माण होतात ते वायुभारामध्ये असणाऱ्या भिन्नतेमुळे निर्माण होतात. आपण बघितलं की ज्या ठिकाणी कमी वायुभाराचा प्रदेश आहे अशा कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे, ज्या प्रदेशात जास्त वायुभाराचा प्रदेश आहे त्या वायुभाराच्या प्रदेशाकडून कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे वारे हे वाहतात, वारे हे वाहू लागतात. आणि मग आपण पाहतोय की या वाऱ्यांची गती ही वायुभार रेषेमधील असणाऱ्या उतारावर अवलंबून असते. तीव्र स्वरूपाचा जर वायुभार रेषेमधील उतार असेल तर वाऱ्यांची गती ही तीव्र असलेली आपल्याला दिसून येते. आणि वायुभार रेषेमधील जर उतार मंद असेल तर वाऱ्यांची गती मंदावलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण मागच्या तासामध्ये बघितलं की जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे वाऱ्यांची दिशा ही ठरलेली असते. वाऱ्यांची दिशा ही नेहमी ठरलेली असते की ते जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे वाहू लागतात. आणि त्यांची गती ही त्या ठिकाणी असणाऱ्या दोन वायुभारातील फरकांवर अवलंबून असते, म्हणजेच वायुभार उतारावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. आणि या पद्धतीनं वारे हे वाहताना या ठिकाणी आपल्याला दिसतात. आज आपण दुसरा घटक जो काही अभ्यासतोय तो आहे कॉरियोलियस प्रेरणा. कॉरियोलियसची प्रेरणा ही जी काय आहे ही कॉरियोलियसची प्रेरणा या अर्थानं आपण बघूया, किंवा कॉरियोलियस फोर्स ज्याला आपण या ठिकाणी म्हणूया, की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते. पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरत असताना
आपण पाहतोय की ते 24 तासामध्ये एक फेरी पूर्ण करते. 24 तासामध्ये एक फेरी त्या ठिकाणी पूर्ण होते. म्हणजेच जे ठिकाण एक फेरी पुन्हा पहिल्या जागेवर येण्यासाठी त्याला 24 तासाचा कालावधी लागतो. म्हणून 24 तासामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना एक फेरी पूर्ण करते. आणि या परिवलन शक्तीमुळे जी काही प्रेरणा मिळते, जी काही शक्ती मिळते, त्या शक्तीचा परिणाम हा वाऱ्यांच्या दिशेवर झालेला असतो. या शक्तीचा परिणाम वाऱ्यांच्या दिशेवर झालेला आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो की वारे जे निर्माण होतात, वारे जे वाहतात, हे जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे वारे हे वाहताना आपल्याला दिसतात. परंतु असं जरी असलं तरी पृथ्वीच्या परिवलनामुळे, पृथ्वीच्या फिरण्याच्या या गतीमुळं, या नाहीतर नेहमी वारे कशी वाहिले असते की जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे वारे हे नेहमी वाहिले असते. परंतु प्रत्यक्षात मात्र असं होत नाही. या ठिकाणी वाऱ्यांची दिशा ही आता या परिवलन शक्तीमुळे बदललेली आपल्याला दिसते. आणि निश्चित ही जी काही दिशा बदलते, या परिवलनामुळे जे काही वारे जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे जायला पाहिजे होते तसे न जाता ते आपल्या मूळ दिशेपासून थोडे वळतात. हे जे काही मूळ दिशेपासून थोडे बाजूला सरकतात किंवा वळतात, असं जे काही होतं हे प्रामुख्याने कॉरेलियस नावाच्या या शक्तीमुळे होतं, असं सर्वप्रथम फ्रेंच शास्त्रज्ञ कॉरेलियस नावाच्या या फ्रेंच शास्त्रज्ञानं या ठिकाणी सांगितलं. म्हणून त्याला कॉरेलियसची प्रेरणा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग ही कॉरेलियसची प्रेरणा जी काही आहे, जी काही शक्ती आहे, की जी शक्ती वाऱ्यांना त्यांच्या मूळ दिशेपासून बाजूला घेते. मूळ दिशा काय असायला पाहिजे? जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे ही मूळ दिशा असली पाहिजे. साधारणतः आपण या ठिकाणी बघूया, ही पृथ्वी आहे आणि पृथ्वी स्वतःच्या असाभोवती ही पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा पद्धतीने फिरते. पश्चिमेकडून पूर्वेकडे या पद्धतीने पृथ्वी ही फिरते. आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी फिरत असल्यामुळे एक प्रकारची गती, या फिरण्यामुळे एक प्रकारची शक्ती त्या ठिकाणी निर्माण होते. त्या शक्तीला, त्या गतीला कॉरेलियस प्रेरणा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग ही जी काही शक्ती आहे, अन्यथा काय झालं असतं की या ठिकाणी कमी वायुभाराचा प्रदेश आहे आणि या ठिकाणी जास्त वायुभाराचा प्रदेश आहे. तर कमी वायुभाराच्या प्रदेशात, या जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे वारे हे अशा पद्धतीने वाहिले असते. परंतु असं न होता ते जर मूळ दिशेपासून या बाजूला किंवा या बाजूला जर वळत असतील तर निश्चित या ठिकाणी एक वेगळी शक्ती त्या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसते. आणि ती शक्ती म्हणजे पृथ्वीचं असणारं स्वतःभोवतीचं परिवलन. आणि या परिवलनामुळे निर्माण होणारी ही शक्ती या ठिकाणी वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल करून येताना आपल्याला दिसते. या प्रेरणा शक्तीमुळे वारे हे आपल्या मूळ दिशेपासून थोडे विचलित होऊन, मूळ दिशेपासून थोडे विचलित होऊन आपली दिशा बदलतात. उत्तर गोलार्धामध्ये हे वारे आपल्या मूळ दिशेच्या उजवीकडे सरकतात, तर दक्षिण गोलार्धामध्ये हे वारे आपल्या मूळ दिशेच्या डावीकडे सरकतात. साधारणतः या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की पृथ्वीच्या या स्वतःभोवतीच्या फिरण्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं 0° ते 5° अक्षवृत्ताच्या दरम्यान
हे 5 अंश उत्तर आणि 5 अंश दक्षिण यांच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे आणि 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाचा प्रदेश आहे. तसंच याही भागामध्ये पंचवीस अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा आहे. म्हणजे हा जास्त दाबाचा पट्टा हा जास्त दाबाचा पट्टा आणि हा कमी दाबाचा पट्टा. हा कमी दाबाचा पट्टा आणि या ठिकाणी जास्त दाब आहे, जास्त वायुभार आहे. याही ठिकाणी जास्त वायुभाराचा प्रदेश आहे. जर करोलिसिस प्रेरणेचा जर परिणाम झाला नसता, पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याचा जर परिणाम झाला नसता, तर वारे हे या पद्धतीनं वाहिले असते की जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी वायू भाराच्या प्रदेशाकडे वाऱ्याचं वहन हे या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून आलं असतं. म्हणजे वाऱ्यांची दिशा ही या पद्धतीने असते. परंतु होतंय काय की उत्तर गोलार्धामध्ये या कॉरोलिसिस प्रेरणेमुळं वारे हे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात. ही जी काही त्यांची मूळ दिशा आहे, या मूळ दिशेपासून वारे हे उजवीकडे वळलेले आपल्याला दिसतात. वारे काय झाले, आपली जी काही मूळ दिशा आहे त्यांची, त्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळालेली आपल्याला दिसतात. तर दक्षिण गोलार्धामध्ये हे वारे आपल्या मूळ दिशेपासून दक्षिणेकडे वळतात. ही जी काही त्यांची मूळ दिशा आहे कमी वायू भाराकडे जाण्याची, या मूळ दिशेपासून हे वारे डावीकडे वळालेली आपल्याला दिसतात. या ठिकाणी ते वळतात. म्हणजे अशा पद्धतीनं कॉरोलिसिस प्रेरणेचा परिणाम हा वाऱ्यांच्या वहनावर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरा जो काही आहे की वाऱ्यांच्या निर्मितीवर परिणाम करणारा घटक म्हणजे बाईस-बॅलट नियम. बाईस बॅलट नियम. हा बाईस बॅलट नियम देखील या करोलिसिस प्रेरणेप्रमाणेच आपल्याला या वाऱ्यांच्या निर्मितीमध्ये आणि वाऱ्यांच्या दिशेमध्ये काय फरक पडतो हे सांगण्याचे काम या ठिकाणी करतो. उत्तर गोलार्धात भूपृष्ठावरून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या उजव्या बाजूला, उत्तर गोलार्धामध्ये भूपृष्ठावरून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या उजव्या बाजूला, आता हे जे काही वारे वाहतात यांच्या उजव्या बाजूला उत्तर गोलार्धामध्ये जास्त वायुभाराचा प्रदेश आणि डाव्या बाजूला कमी वायुभाराचा प्रदेश असतो. डाव्या बाजूला कमी वायुभाराचा प्रदेश असतो. तर दक्षिण गोलार्धामध्ये, आता दक्षिण गोलार्धाचा जर आपण भाग बघितला तर दक्षिण गोलार्धामध्ये ज्यावेळेस हे वारे वाहतात तर या वाऱ्यांच्या उजव्या बाजूला कमी वायुभाराचा प्रदेश आणि डाव्या बाजूला जास्त वायुभाराचा प्रदेश आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि अशा पद्धतीनं जर आपण बघितलं तर यालाच बाईस बॅलेटचा नियम असं म्हणतात. म्हणजे बाईस बॅलेटने काय सांगितलं की उत्तर गोलार्धात हे जे काही वारे वाहतात, उत्तर गोलार्धामध्ये हे जे काही वारे वाहतात, हे वाहणारे वारे उत्तर गोलार्धामध्ये यांच्या उजव्या बाजूला जास्त वायुभाराचा प्रदेश आणि डाव्या बाजूला कमी वायुभाराचा प्रदेश
असतो, तर दक्षिण गोलार्धामध्ये ज्यावेळेस हे वारे वाहतात त्यावेळेस दक्षिण गोलार्धामध्ये या वाऱ्यांच्या वाहण्याच्या दिशेला डाव्या बाजूला जास्त वायुभाराचा प्रदेश आणि उजव्या बाजूला कमी वायुभाराचा प्रदेश हा दिसून येतो. यालाच यांनी बाईस बॅलेटचा नियम असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे या नियमानुसार या नियमाचा देखील परिणाम हा वाऱ्यांच्या निर्मितीवर झालेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.